हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतो परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं। अँड हा ब्लॉग सध्या ना ब्लॉग थोडेसे खूप म्हणजे 4-5 डे नंतर एक येतोय। सो जरा आहे थोडेसे सीन्स चाललेले होते मध्ये अँड आपले एक्झाम सुद्धा आहे त्याच्यामुळे सो थोडं डिसेंबरमध्ये थोडंसं ॲडजस्ट करा। देन तुम्हाला सांगतो डिसेंबर एंडिंग पासून एवढे भारी भारी ब्लॉग्स येतील तुम्हाला, एवढे भारी भारी कांट इमॅजिन। हां तर 1 मिनिट। तर आता वाजलेले सकाळचे 7:20। तर एवढा सकाळी मी चालू काय केला आपला एका गोष्टीसाठी। सो मध्ये आपला एक कारचा तुम्हाला आय थिंक मी एखाद्या याच्यात थोडंफार काही नाही दाखवला असेल, जो आपल्या कारचा रिव्हर्स बॅक कॅमेरा आहे त्यात थोडा इश्यू आलेला आहे। सो आपलं शोरूम सोबत त्याच गोष्टी चालू होत्या, त्याच्यामुळे जरा थोडे झालेले आहेत वाद विवाद, म्हणजे एवढं काही स्पेशल नाही बट थोडंफार तर झालेलं आहे। देन जसं की सगळ्यांना माहितीच आपण 21 फेब्रुवारी 2024 मध्ये आपली विटारा परचेस केलेली आहे महालक्ष्मी नेक्सामधनं। सो आपल्या गाडीचे 39,000 किलोमीटर झालेले आहेत ऑलरेडी अँड 37,000 पर्यंत मी आय थिंक 30,000 काहीतरी हा इश्यू आलेला आहे मला। सो मला वाटलं थोडंसं असं वॉशिंगमध्ये हे ते थोडे इश्यू असतातच, तर तो एक इश्यू मला असं वाटलं होतं आणि आता मी बघितलं ते बट तो कॅमेरा ब्लरचा इश्यू आहे। सो आता आपण जरा जाऊन बघूयात नक्की, तुम्हाला पण दाखवतो मी की इश्यू काय आहे। देन माझं सो कॉल झालेला आहे शोरूमला अँड आपण चेंज करतोय बट याच्यात एक ट्विस्ट आहे। ट्विस्ट काय आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो मी। चला आता आधी तुम्हाला मी कैमरे की कंडीशन दाखवतो। जिंदगी में साढ़े कलेश ही खत्म नहीं हो रहे। जिंदगी के कलेश है ना साढ़े खत्म नहीं हो रहे। वेर इज विटारा भाई, तुम्हाला सांगतो एवढी थंडी, एवढी बेकार थंडी है, अब क्या ही बोले हम। जॅकेट घातले तरी मला थंडी वाजती थोडी थोडी हवा। न सिगरेट पीते हुए भी हम धुआं छोड़ सकते हैं, इससे बोलते हैं सिस्टम ही कैद है। तुम्हाला आता बॅक कॅमेराने दाखवतो मी जरा। हे बघा फॉगी आहे बट थोडंसं ऊन पडलेलं आहे। किती वाजले दादा? चल विटाराकडे आणि तुम्हाला मी दाखवतो। सो 7 to 8 मंथच्या याच्यात आहे ना किलोमीटर जरा खूपच झालेले आहे गाडीचे आपले, पण ठीक आहे, इतना तो चलता है। इतनी दौड़ेगी ना गाडी गंदी खूप आहे। मेन म्हणजे यार सीट कवर्स करायचे ते यार है ना, आज वॉश पण करेल मी गाडी। 1 मिनिट। हे बघा आपल्या गाडीचे किलोमीटर, अरे फोकस हो जाए। हाँ 39,160 किलोमीटर झालेले आहेत गाडीचे आपले। सो तुम्हाला जसं दाखवायचं होतं मला 1 मिनिट। गुड मॉर्निंग। ओके गुड मॉर्निंग। हे बघा आता रिव्हर्स कॅमेरा, हे बघा क्वालिटी हा आहे ना पूर्ण ह्या साईडने असा ब्लर झालेला आहे कॅमेरा। सो म्हणलं गाडीची वॉरंटी आहेच तर मग आपण डोळे का फाडत बसायचं नाही का। परत एकदा दाखवतो, हे बघा हा काय असा इश्यू येतोय। आता मी तुम्हाला इश्यू थोडा एक्सप्लेन करतो। तर सीन असा आहे ना आपला, मी तुम्हाला एकदा डेट वगैरे सांगतो। मी 6 नोव्हेंबरला म्हणजे 6 नोव्हेंबरला मी महालक्ष्मीला गेलेलो या इश्यूबद्दल। फुल डिस्कशन झालं आमचं थोडंसं वगैरे, तर त्यांना नॉलेज कमी ह्या
ह्या कंडिशनबद्दल त्यांना माहिती कमी का मी काही वेगळं सांगतोय मला तर तेच कळलं नाही आहे. सो त्यांचं म्हणणं असं आहे की वॉरंटीमध्ये नाही होते. अँड बाकीची गोष्ट वेगळी, हे तर जाऊ द्या, त्यांचे जे स्पेअर पार्ट डिपार्टमेंट असेल, जे त्यांचे वर्कशॉपच आलं आपलं, वर्कशॉपमधलेच असतील. काहींचं म्हणणं त्यांना हे सुद्धा माहीत नाही का ह्या व्हेरियंटला इनबिल्ट कॅमेरे आहेत. आता तुम्ही मला सांगा, एवढी 20 लाखाची गाडी घेतोय मी, तर मी ह्याच गोष्टी बघून घेणार ना. सगळं मला इनबिल्ट भेटतं, आफ्टर मार्केट जायची मला गरज नाही आहे. एवढा म्हणून थोडी आपण घेतोय. डोळा गावारी वाटतो. ते बाकीचं जाऊ द्या. तर सीन असं आहे, आपण एवढे पण एवढे नाही ना. आपण घेताना जर सेकंड टॉप मॉडेल घेतोय, त्याच्यात आपल्याला एवढं सगळं पाहिजे म्हणून आपण घेतलंय ना. ते आपल्याला आफ्टर मार्केटची गरज ना पडू. आता हे पण ठीक आहे ना, आफ्टर मार्केटचा बसवला असता तर समजू शकतो मी, का एवढा लवकर तो खराब होऊ शकतो. बट आता रिझन काय, आता मी जाणार आहे सर्व्हिस सेंटरला, कंपनीत चाललेलो आहे. सो तिथं गेल्यावर तुम्हाला मी सगळं दाखवेलच. आणि तिथं गेल्यावर त्यांना विचारेल की मेन रिझन काय आहे. सो असंच काहीतरी सीन आहे, कळेल आपल्याला प्रॉपर रिझन काय आहे ते ना, तिथं गेल्याशिवाय नाही कळणार. कारण की मला जे नेक्सामधून, महालक्ष्मी नेक्सामधून जे रिझन भेटलेलं आहे त्यात मी सॅटिस्फाय नाही. ते रिझनच मला पटवू नाही शकत. त्याने रिझन काय दिलं असणार आहे, इफ यू गेस. नो, मी सांगतो तुम्हाला, त्यांनी रिझन असं दिलंय ना, बॅक कॅमेऱ्याला स्क्रॅचेस असल्यामुळे तो वॉरंटीत कव्हर नाही होते. काय रिझन आहे म्हणलं, हे रिझन झालं का? म्हणूनच मी आता दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला गेलेलो आहे. ते तुम्हाला आता थोडंसं पुढं गेल्यावर कळेलच, मी जेव्हा जाईल तेव्हा. देन स्क्रॅचेस तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा, ज्यांना कोणाला नॉलेज असेल याबद्दल ते मला. आणि जर कोणाची झाले असेल याच्यात एखादी केस अशी, तर मला तुम्ही नक्कीच सांगा की त्यांचं बरोबर आहे की नाही. आणि त्याला झालं हे आयफोनला काय होतं मला कळत नाही. अचानक व्हिडिओ ऑफ होऊन जाऊ राहिले हे ना. साले अपडेटमध्ये ना, नवीन फोन आला का अपडेटमध्ये असं काही ना काही करतातच. एक इश्यू कमी काही अशी नवीन इश्यू येतात. सो जाऊ दे ते. तुम्हाला एकदा कॅमेऱ्याची मी कंडिशन दाखवतो. चला बाहेर आपण निघूयात आता. बघा असा 1 मिनिट झुमाजा बाई, हे आपला हा कॅमेरा आहे. आता काय विषय आहे नक्की, कुठे स्क्रॅचेसचं ते सांगतो मी जरा. असा काय सीन आहे. आता वाजले रात्रीचे 11 अँड विषय असा झाला आहे ना, आपली गाडी बंद केल्यावर लॉक नाही होते. सो मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करतो. डोअर लॉक केले ना आपण तरी गाडी आपली लॉक नाही होते. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. सो हे गुड मॉर्निंग अँड सेन. आता असं झालं ना रात्री, हे बघा आपली ही की आहे. मी गाडी 1 मिनिट थांब, द डोर हे बघा अनलॉक करतोय. गाडी ना अनलॉक होती ना गाडी लॉक होती. की पण प्रॉपर वर्किंग आहे. रेड लाईट पण लागते सेन्सरची. बट आता काय विषय झाला आहे ना, हा आता आपण शोरूमला गेलो बघूयात. सो चला. काय फालतू फास्ट फूड. हां, आणि आता नवीन परफ्यूम घेतलेला आहे बाई, इनवॉलचं. मी लव्हेंडर फ्लेवर मस्तपैकी. मेक अशी प्रॉपर आली पाहिजे नाही गाडीत. सो चला एकदा कोल्ड स्टार्ट करूयात. सगळं इथं ना कीचं येत नाही, बट बंद केल्यावर काय येतं काही कळत नाही मला. 1 मिनिट. सो गाईज निघालेलो आहे मी. अँड जसं तुम्हाला सांगितलं आधीचा इश्यू, जिंदगीत एवढे कलेश होऊ राहिले ना सध्या, काय सांगणार तुम्हाला.
बोलने के लिए ज़्यादा बातें नहीं रहती और बातों के लिए टाइम कम है, ऐसी कुछ चीज़ है और उस चीज़ में हम फंसे हुए हैं. आता किती वाजलेले आहेत? एक 9 वाजले सकाळचे. अँड 10 वाजता म्हणजे 9-10च्या दरम्यान शोरूम होतं चालू. बघतो आता काय सीन आहे. तर कॅमेरा तर आलेला आहे आपला ऑलरेडी. कॅमेरा सो आपला चेंज होणारच आहे. देन आता हा कीचा न्यू इश्यू आलेला आहे. जनरेट नवीन इश्यू झाल्यामुळे आपण तो रिझॉल्व करायचं बघू आता कसं काय होतंय. लवकर रिझॉल्व झाला पाहिजे यार, नाही तो हे रोज रोज गाडीत झोपणं म्हणजे लय बेकार. मला सांगतो फार हाल होऊन जाता माहिती आहे. गाडीत म्हणजे कम्फर्टच नाही काही, बेकार. पर कम्फर्टची ना, अब क्या ही बोले हम, कम्फर्ट की क्या ही होती. कम्फर्ट की एसी की वैसी होती. तुम्हाला अजून एक दाखव. आता काय हा अँगलनी जरा मस्त तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करता येईल ना. अँड किलोमीटरचा काही विषय नाही झाला पाहिजे. सगळ्यात मेन माझ्यासाठी तोच विषय. 39,440 किलोमीटर आहे आपले, हा ना. अँड आहे ना, हा दिसतोय का आता तो इश्यू काय आहे त्याच्यावर डिस्कशन करू. सो हे बाकीचे बसतात गाडीत चालले खाणारे, त्यांना ना एकच आहे माझ्याकडं, गप खायचं आहे ना तर गिळून घ्यायचं. बघत असाल खायचं आहे तर गिळून घ्या, अशी गाडी खराब नाही करायची. नाही तो एक दिन कर देगा हम. दहे पोला काही शब्द नवीन आहेत. सो तुम्ही थोडंसं एन्जॉय करा. अँड चला आता टेम्परेचर किती दाखवत आहे? 16 डिग्री होईल टेम्परेचर. गाडी तर 16 डिग्री दाखवते, थंडी आहे. तुम्ही आता विचार करा, इथं 16 डिग्री टेम्परेचर आहे आणि इकडं पहा कोल्ड आहे. हे बघा मी लोवर लावून दिलेलं आहे आणि एसी चालू आहे आपला. अरे एसी शिवाय जमतच नाही का, क्या आहे बोले हम, हा ना. हो चला आता निघतो मी पुढे. देन सो रूमला भेटतो. खूप बाकीचे काम आहेत आपले, बट आधी मेन काम म्हणजे जर हे कीचं जर नवीन मध्ये असं आलं नसतं ना तर बाकीचे करून मी जाणार होतो. सो बट आधी कीचं करावं लागेल आपल्याला. ओके, कारला आलेलो आहे. अँड आपण आल्यानंतर माझा नंबर आहे. वा, लवकर आल्याचा फायदा. तर जॉब कार्ड वगैरे तयार करून बघू. हे बघा, व्हेरी नाईस, आय लाईक इट. तर अजून ना 500 किलोमीटर जर जास्त झाला असते ना आपला, तो एक विषय, आपला वॉरंटीचा एक विषय आला असता. 40,000ची स्टँडर्ड वॉरंटी आहे. त्याच्यात एक्सटेंडेड तर आहे, बट हे काम स्टँडर्डमधलं आहे ना त्याच्यामुळे. सो आता हे चालूच आहे. जॉब कार्ड ते करताय, ते झालं का मग बघा. गाड्या आहे बाई इकडे पद्धत काम. 25 डाय हे लावलेलं आहे ना फ्लॅशर. त्याच्यात आता लॅपटॉपमध्ये कळत प्रॉपर आपला कीचा प्रॉब्लेम काय होतोय. मशीन असतं कळलं आता हळूहळू. मी सांगेल तसं काय कळत आहे रे. चालू झालेली बोलायची. आणि आपला न्यू कॅमेरा दाखवतो. पूर्ण टोटलच चेंज होतं ते. पूर्ण हा सेटच चेंज होतं. हे जे आहे ना पूर्ण चेंज होणार आहे. कपलर वगैरे आहे, सेन्सर्स वगैरे, ते बटन टोटल चेंज होतं. डिक्कीत एवढे पार्ट आहेत. लाईट आहे, हा पॅनल आहे, एवढा खोलायला लागेल. आतमध्ये सगळं मटेरियल हे एवढं खोलायला लागलेलं आहे. बेकार सीन आहे. ओल्ड कॅमेरा एवढं बसवण्यासाठी आहे ना आपल्याला एवढं खोलावं लागलेलं आहे सर्व.
हे किरकोळ हे आपला खराब झालेलं. चालले आपली परत आता शोरूम. आम्ही चाललो आता पाय लोनर व्हेकल काय भेटली नाही. ड्रायव्हर आणला होता सोडवायला. तर चाललो वर्क वर्क वर्क. काय हे जाणार आहे आजच्या याच्यात कुठं ब्लॉगला का चालू आहे. ये ब्रो लक्षात ठेवा तुम्ही. आहे ना शुभम. शुभम आजकाल खूपच म्हणून शुभमची एअर इथून आम्ही सोमकडनं आलो डायरेक्ट आल्याला सरपाय भेटले. मग डन झालेलं. आता गेट पास घ्यायचा आणि पुढे भेटतो तुम्हाला. गाड्या आपल्या एकदम आता ओके मध्ये चुम्मेश्वरी चालू राहिलेली अँड झालेलं आहे एकदम प्रॉपरमध्ये. सो आता एकदा आपल्याला इकडं जायचं आहे महालक्ष्मी. त्यांना आपण दाखवूयात की कॅमेऱ्याचा काय सीन होता. ते तर होईलच. अँड देन आता याचा ना चावीचा सीन असा होता ना त्यांनी कपलरचे टोटल सगळे कपलर काढून परत लावलेत. म्हणजे आय थिंक थोडासा कार्बन वगैरे टाईप झाला असेल. असं याने सॉल्व झालेलं आहे ते. बट परत काही इश्यू आला तर वायरिंग चेक केली जाईल. ते सगळं अंडर वॉरंटी होतं त्याच्यामुळे काही त्यात अडचण नाही आपल्याला. सो असं काही विषय होताच. आणि सोमचं जरा काम चालू होतं त्याच्यामध्ये तर जास्त काही शूट पण नाही केलं. थोडंसं कॉन्फिडेन्शियल असतात काही गोष्टी. आणि गाडी पण आपल्याकडे मक्खम. आता आपण जरा CNG फ्युल अप करूयात कारण की पेट्रोल पण कमी आहे. CNG तर नाहीच आहे. सो करावं लागतात एक एक गोष्टी. चला निघूयात पुढे पटकन. कलेश आहे ना कलेश. 2 कलेश मिटावले ना. नवीन कलेश नवीन टायर यार. 5 दिवस पूर्ण टायर आहे सीट. 5 झाला पंचर. साला मग जिंदगी के लग गए रे. थोडं थंडी वाजते त्याच्यामुळे थोडंसं जरा शेकायचं नियोजन चालू आहे. त्याच्यासाठी आपली विटार जरा पुढे घेतो. हे बघ मम्मी झालं की नाही चालू. हे बघ हे नवीन टाकले इकडे. इथे कॅमेरा हे बघ एवढं हे नवीन टाकले. तुम्हाला पण दाखवतो एकदा की आपण चेंज केल्यावर आता स्क्रीन मध्ये कसं दिसत. टेम्परेचर 25 दाखवते. तर काय गाडी उभी होते ना. सो व्हॉट्स दिस. तुम्हाला हे बघा क्वालिटी झाली का नाही प्रॉपर. चला गाडी थोडी पुढे घेतो इथं. म्हणजे काय माग टेन्शन नको नाही का किती झालं तरी आपल्याला. तिकडे एक सगळं का बर सब पेटवने के लिए होता है. इधर भी सब पेटवाएंगे. तर मस्त सकाळ सकाळी व्ह्यू बघा माझ्या माग. सगळा शेताचा व्ह्यू आहे. म्हणजे सध्या मी शेतात आहे नाही. इथे जरा मंदिरात आलो दर्शन घ्यायला. सो निमजमध्ये सध्या. नंतर काही शूट करायला भेटलं नाही आपल्याला. सो त्याच्यामुळे काही शूट वगैरे नाही केला. आणि आता आईन ते आहे आतमध्ये सगळे चालतो आम्ही. सो थोडंफार देन कसा वाटला आपला हा ब्लॉग एकदा कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. सो थोडे दिवस ब्लॉग थोडे मागं पुढं येईल नाही येईल असं होईल. बट तुम्हाला सांगतो 20 डिसेंबर नंतर मस्तपैकी ट्रिपचे ब्लॉग येणार आहेत. त्याच्यामुळं लवकरच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑल करून ठेवा. तिथे बेल आयकॉन क्लिक करून. सो भेटूया परत नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.